नमस्कार. कथेचं नाव आहे एका नियमाचं फळ. एकदा एका साधू महाराजांनी एका चोराला एक दिवस खोटं बोलणार नाही असा एक साधा असा नियम दिला. आणि या चोराने या नियमाविषयी समोरून येणाऱ्या एका इसमाला हे सांगितलं. आश्चर्यचकित होत तो इसम म्हणाला, अरे तू चोर आहेस आणि खोटं बोलणार नाहीस, हा नियम घेतलायस, चल माझ्याबरोबर. असं म्हणून त्याने त्याला राजवाड्यामध्ये आणलं. या खोलीमध्ये एक संदूक आहे, त्याच्यातून तू चोरी करून बाहेर घेऊन ये काही माल मिळाला तर, आणि मला अर्धा मात्र दे. असं सांगताच तो चोर खरंच राजवाड्यात गेला. संदूक उघडून पाहिली तर त्याच्यात 3 हिरे होते. त्यातले 2च हिरे घेऊन तो बाहेर आला. आपल्या नवीन झालेल्या त्या मित्राला त्याने एक हिरा दिला आणि स्वतः एक हिरा घेऊन तो तिथून निघाला. आजच्या दिवस मी अजिबात खोटं बोलणार नाही, हे वाक्य तो सतत चोर मनात म्हणत होता. तो त्याला भेटलेला जो इसम होता तो होता त्या राज्याचा राजा. तो राजदरबारामध्ये आला आणि त्याने आपल्या राजवाड्यामध्ये चोरी झाली आहे हे जाहीर केलं दरबारात आणि सांगितलं, इथे असणाऱ्या सगळ्या चोरांना तुम्ही पकडून आणा. मग काय, सैनिक धावत होते. जे जे चोर म्हणून लोक माहिती होते त्या सगळ्यांना पकडून आणलं गेलं. त्यात तो चोरही होता. राजा प्रधानजीकडे वळून म्हणाला, प्रधानजी आज जावा आणि त्या संदुकीमधून काय काय चोरीला गेलेलं आहे ते पहा. प्रधानजी आतमध्ये गेले. त्यांना आणि राजाला माहिती होतं की त्या संदुकीमध्ये 3 हिरे होते. पण आता राजाला कसं कळणार, असं विचार करत प्रधानजीने तो उरलेला हिरा स्वतःच्या खिशात टाकत महाराजांना येऊन सांगितलं, महाराज सगळे हिरे चोरीला गेले. तसं तिथं उभा असणारा आणि आज खरं बोलणारा तो चोर म्हणाला, नाही नाही महाराज, त्याच्यात 3 हिरे होते पण मी 2च याची चोरी केली आहे. हा बघा माझ्याजवळ असणारा हिरा. राजा अजून आश्चर्यचकित झाला. त्याने स्वतःजवळ असलेला हिरा दाखवत त्या चोराला म्हटलं, अगदी खरं बोलतोयस रे तू. आणि रागाने प्रधानजीला म्हणाला, प्रधानजी हे तुमचं प्रधानपद मी त्या चोराला देत आहे, तुम्ही माझ्या राज्यातून निघून जा. हे ऐकताच प्रधानजीची मान खाली गेली, पण तो चोर मात्र तिथून पळत सुटला. राजाने त्याला पकडून आणत विचारलं, अरे मी तुला चोर असून सुद्धा माझं प्रधानपद देतो आणि तू पळतोस कुठं? तसं तो म्हणाला, नको नको महाराज, अहो एकाच नियमाचं पालन एकच दिवस मी केलं तर मला प्रधानपद मिळतंय. जर मी त्या साधू महाराजांचा सगळा उपदेश ऐकला तर माझ्या जीवाचं कल्याण होईल ना, जाऊ द्यावं मला. असं म्हणत तो तिथून पळत सुटला.